तुला जर पर्याय दिला की कुठला तरी एक विषय सोडायचा आहे, मी गणितच सोडेन. पण मला भीती नाही वाटायची, माझी अशी फोटोजेनिक मेमरी असल्यामुळे मी उदाहरणं डोळ्यात साठवून जायचे. क्या बात आहे. त्यामुळे मला स्टेप्स कळल्या नाहीत तरी मी त्या बरोबर लिहायचे. म्हणजे माझा जर पेपर पाहिला तर असं वाटेल हिला हे गणित कळलंय, पण मला शून्य कळलेलं असलं तरी मी ते असे डोळ्यात छापून लिहू शकायचे स्टेप्स त्या सगळ्या. पण जर काय म्हणतात टाकायचं म्हटलं बाजूला तर मी गणिताचा पेपर टाकेन. आणि मला आत्ता जेव्हा मी समाजात वावरते तेव्हा मला असं, मी हे कायम म्हणते की आपल्याकडे नागरिकशास्त्र फार 20-40 मार्कांना असतं, पण ते जरा जास्त मार्काला असावं आणि त्याचं एक पूर्ण पुस्तक तयार करावं. कारण आपल्याकडे जो कमालीचा एक सेन्स आहे लोकांना वागण्याचा, तो बघता मला असं वाटतं की नागरिकशास्त्र ही प्रायोरिटी असावी शिक्षणाची. हा टोमणा आहे टोमणा. हो, पण म्हणजे असावीच, कारण बेसिक बेसिक गोष्टी पण आपल्याकडे म्हणजे आनंदच असतो. कसं वागावं पासून, कसं न वागावं पासून, आपली कर्तव्य काय पासून, आपले हक्क काय पासून, मतदानाला सुट्ट्याकडून फिरायला जाणं ह्यापासून, किंवा राजकारण म्हणजे मतदान आणि निवडणुका. म्हणजे आपल्याकडे नगरसेवक काय काम करतात, आमदार काय काम करतात आणि खासदार काय काम करतात, ह्या तिघांची वर्गवारी माहित नसते साधारण. मला पण गणित अजिबात नाही आवडत, अजिबात नाही. मला हिशोब पण नाही करता येत. बहुतेक वेळा माझी मैत्रीण जी आहे, जे फ्लॅटमेट माझी जी होती, तर मी तिला सांगायचं की प्लीज तू हिशोब कर आणि तू सांग. अजूनही माझं असंच होतं की कधी असं झालं की हां हे वाटायचंय म्हणजे हिशोब करायचा आहे, तर मी त्याच्यात -3 +3 असं काहीतरी होतच असतं. तर मला अजिबात गणित आवडत नाही पहिल्यापासूनच. मी खूप प्रयत्न केला असं, पण ते नाही जमलं. आणि जसं ते स्वप्न पडतं वगैरे तुम्ही म्हणता ना घाम फुटतो, तसं मला नेहमी म्हणजे लहानपणापासूनच आहे ते. आणि आता फक्त आता मला माहिती आहे, पण तरी सुद्धा कधी कधी ती लहानपणाची आठवण येते ना, तर मला असं स्वप्न पडायचं असं दुसऱ्या दिवशी काही असलं की की खूप पूर आलाय, पाणी भरलंय खूप आणि आपण घरातून बाहेर पडू शकत नाही आणि आपण शाळेत पोहोचू शकत नाहीये आणि 11 वाजताचा पेपर आहे आणि 11 वाजले तरी मी घरातच आहे आणि आता मी कशी पोहोचणार. आणि मी खूप जोरजोरात कोणाला तरी आवाज देतेय आणि आवाज येत नाहीये, आवाज फुटतच नाही असं होतं. जागीच होतं. सांग सांग भोलानाथ गाणं हिच्याकडे